नमस्कार. 50 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांची नावे जेवढ्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली नव्हती, तेवढी ती नावं मोदी सरकारच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली. सर्वसामान्य लोकांनी ती ऐकली. याचा अर्थ ईडी, सीबीआय आणखी इन्कम टॅक्स यांची निर्मिती मोदी सरकारच्या काळात झाली का? तर याचं उत्तर आहे नाही. जेव्हा भारत स्वतंत्र झाला, भव्य दिव्य स्वरूपाची राज्यघटना या देशाला अर्पण केली आणि त्या राज्यघटने अंतर्गत प्रशासन व्यवस्था चालवण्यासाठी या संस्थांची निर्मिती झाली. मग तरीसुद्धा स्वातंत्र्याच्या 50 वर्षाच्या काळामध्ये याची चर्चा का झाली नाही आणि आताच ती चर्चा का झाली? कारण ज्या पद्धतीनं मोदी सरकारच्या काळामध्ये या संस्था हाताळल्या गेल्या, याचा गैरवापर करण्यात आला. 2014 साली मोदी सरकार सत्तेवर बसलं, तेव्हापासूनच या संस्थांचं अधपतन होण्यासाठी सुरुवात झाली. यांचा गैरवापर सुरू झाला म्हणून हे नाव सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं, ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स. सध्याच्या परिस्थितीमध्ये दिल्लीच्या राजकारणात एक मोठी घडामोड झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जसं ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं, तसंच इतरही भारतामध्ये वेगवेगळे पक्षांच्या नेत्यांना ईडी आणि सीबीआयच्या जोरावर तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. असाच काहीसा प्रयत्न अरविंद केजरीवालाच्या संदर्भामध्ये करण्यात आला होता. हेमंत सोरेनच्या संदर्भामध्ये असाच प्रयत्न करण्यात आला. मनीष सिसोदियाच्या संदर्भामध्ये असाच प्रयत्न करण्यात आला होता. महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुखाच्या संदर्भामध्ये असाच प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये संजय राऊतांच्या संदर्भामध्ये असा प्रयत्न करण्यात आला. असे खूप सारे प्रयत्न जे जे पक्ष संपवायचे आहे, जे लोकांना, भारतीय जनता पक्षाला धोका आहे, अशा लोकांना संपवून टाकणे, त्यांचं राजकीय करिअर नेस्तनाभूत करणे, हे मोदी सरकारच्या काळामध्ये प्रामुख्याने ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून झालं. म्हणून ईडी आणि सीबीआय मोठ्या प्रमाणामध्ये जनतेपर्यंत हे नाव पोहोचलं. अरविंद केजरीवाल यांना न्यायालयानं जामीन दिला. अरविंद केजरीवाल यांना का अटक करण्यात आली? एक मद्यपान घोटाळा झाला आणि त्या मद्यपान घोटाळ्यामध्ये केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांना काही दोषी ठरवण्यात आलं. अर्थातच या मद्य घोटाळ्याचे कोणत्या स्वरूपाचे पुरावे नाही, एक टेंटेटिव्ह स्वरूपाची, कोणत्या तरी स्वरूपाची ईडीनं चौकशी केली. ईडीनं 2 वर्षापर्यंत जेलमध्ये ठेवलं आणि ईडीनं जामीन दिला आणि दुसऱ्याच दिवशी ईडीनं जामीन दिल्याबरोबरच सीबीआयनं पुन्हा त्यांना अटक केली तपासासाठी आणि पुन्हा तो खटला चालला. जेव्हा अरविंद केजरीवाल 2 वर्षापर्यंत तुरुंगामध्ये होते, तेव्हा ईडी सोबतच सीबीआय चौकशी करू शकली असती, परंतु एक षडयंत्र म्हणा किंवा तुरुंगात डांबण्याचा कंटिन्युअसली प्रयत्न म्हणा, अशा स्वरूपाचं राजकारण दिल्लीच्या राजकारणामध्ये घडून आलं. सीबीआयनं अटक केल्यानंतर देखील न्यायालयानं त्यांना जामीन दिला. न्यायालयाचा एक खटला पूर्ण झाला होता. 8 दिवसपर्यंत कोणत्या स्वरूपाचा निर्णय आला नाही आणि मग हरियाणाच्या निवडणुकीची फॉर्म भरण्याची तारीख संपली आणि मग 13 तारखेला त्यांचा जामीन झाला. हा 8 दिवस निर्णय का थांबवला गेला? ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या संस्था सरकारच्या हातामधील बावले बनल्या, असाच काहीसा प्रत्यय या केसमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आला. जेव्हा अरविंद केजरीवालांना जामीन देण्यात आला, तेव्हा ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सवर मोठ्या स्वरूपाचे ताशेरे ओढले गेले. हे अटक बेकायदेशीर स्वरूपाची केली गेली असं सीबीआयला फटकारण्यात आलं न्यायालयातर्फे. तरी सुद्धा याच्यामधून सरकार कोणत्या स्वरूपाचा धडा घेणार नाही.
येता येताच अरविंद केजरीवाल राजकारणामधील एक हुशार व्यक्तिमत्व, ज्यांना राजकारणामध्ये प्रवेश करायचा होता, त्यांनी एक संधी साधली आणि त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात एंट्री केली. एका अण्णा नावाच्या व्यक्तीला काँग्रेस पक्षाचं सरकार असताना त्यांनी उपोषणावर बसवलं दिल्लीला, आणि त्यांच्या मनामधील जे महत्वाकांक्षा होती राजकारणामध्ये येण्याची, त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी ती साकारली. अण्णा हजारेंचं आंदोलन यशस्वी झालं. विद्यमान जे सरकार होतं ते पायउतार झालं आणि त्याच्यामधून अरविंद केजरीवालांच्या राजकीय पक्षाचा जन्म झाला. त्यांनी एका पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचं नाव होतं आम आदमी पार्टी. एक हुशार व्यक्तिमत्व, खरगपूरच्या IIT कॉलेजमध्ये शिकलेलं व्यक्तिमत्व, विकासाचं मोठं व्हिजन आम आदमी पार्टीच्या नजरेमध्ये होतं आणि म्हणून लोकांनी त्यांना त्या ठिकाणी सत्ता दिली. परंतु मद्यपान घोटाळ्यामध्ये आम आदमी पक्षाला संपवून टाकण्याचा एक चंग भारतीय जनता पक्षानं दिल्लीमध्ये बांधला होता. मग सुरुवात कोणापासून करायची, तर सुरुवात नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवालापासून केली आणि त्यांना तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. एक हुशार व्यक्तिमत्व जेव्हा तुरुंगामधून 13 तारखेला त्यांना बेल झाली, त्यांनी आणलेल्याच पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेला त्यांनी लोकांना संबोधित केलं आणि मग त्यांनी सांगितलं की मी 2 दिवसानंतर राजीनामा देणार आहे. आणि त्यांचा जो निर्णय होता हा स्वतःचा निर्णय होता. अर्थातच ते जेव्हा तुरुंगामध्ये होते तेव्हा त्यांनी तशा पद्धतीनं विचार केला असेल. तुरुंगामध्येच असताना त्यांना जेव्हा बेल झाली तेव्हा न्यायालयाने त्यांच्यावर मोठ्या स्वरूपाचे निर्बंध लादले. त्यांना सचिवालयामध्ये जाता येणार नाही, त्यांना केच्या संदर्भामध्ये प्रेसजवळ काही बोलता येणार नाही, त्यांना कोणत्याच फाईलवर सह्या करता येणार नाही, अशा स्वरूपाचे निर्बंध न्यायालयाच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांच्यावर लादण्यात आले. अरविंद केजरीवाल यांनी जी पत्रकार परिषद पहिल्या दिवशी घेतली त्याच्यामध्येच त्यांनी डिक्लेअर केलं होतं की मी 2 दिवसानंतर राजीनामा देणार आहे. मला नैतिकतेच्या माध्यमातून कोणत्या स्वरूपाचा पदावर राहण्याचा अधिकार नाही. माझ्यानंतर माझ्याच पक्षाचे मुख्यमंत्री होतील, आमच्यापैकी कोणीही मुख्यमंत्री होणार नाही, यांच्यावर केस दाखल आहे, अशा लोकांना मुख्यमंत्रीपदी मी आरूढ करणार नाही, माझ्या घरचं कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. अर्थातच जी धुरा सांभाळली त्यांच्या पत्नीने सुनीता केजरीवाल यांनी, त्यांनाही ते मुख्यमंत्रीपदी आरूढ करू शकले असते. परंतु त्यांनी नैतिकतेच्या जोरावर अरविंद केजरीवालांनी सुनीता केजरीवालला मुख्यमंत्रीपद घेण्यासाठी नकार दिला. त्यामुळे एक उत्सुकता लागली आणि त्यांनी 17 सप्टेंबर ही राजीनाम्याची तारीख डिक्लेअर केली. 17 सप्टेंबर ही तारीख डिक्लेअर करत असताना त्यांच्या मनामध्ये मोठ्या स्वरूपाचा विचार होता. त्यामुळं लोकांना खूप सारे त्या प्रश्नांचे उत्तरं मिळाले की अरविंद केजरीवालांनी राजीनामा दिला ही गोष्ट चांगली केली, कारण या राजीनाम्यातून बऱ्याच गोष्टी त्यांना साध्य करायच्या होत्या. असा जर कोणी प्रश्न विचारला अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानं काय साध्य केलं, तर याचं उत्तर आहे भरपूर गोष्टी अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानं साध्य केल्या. जेवढ्या गोष्टी त्यांना त्या तुरुंगामधून सुटल्यानंतर पदावर आल्यानंतर ज्या गोष्टी त्यांना भेटू शकत नव्हत्या त्या गोष्टी त्यांना राजीनाम्यानं त्या मिळवता आल्या. लोकांची सहानुभूती त्यांना मिळू शकत नव्हती, कारण तुरुंगामधून आल्यानंतर 2 प्रकारचे विचारप्रवाह असतात, काही विरोधात असतात. अशांची सुद्धा सहानुभूती या राजीनाम्यानं त्यांना मिळाली. त्यांना लोकांची सहानुभूती मिळवता आली. एक नैतिकता त्यांची सिद्ध झाली, एक प्रामाणिकपणा त्यांचा सिद्ध झाला. भविष्य काळामध्ये जेव्हा निवडणुकीला ते सामोरे जातील तेव्हा ते हेच कार्ड घेऊन जातील की मी प्रामाणिक आहे
आणि त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितलं पण होतं की प्रामाणिक मुख्यमंत्री जर असेल तर लोक मला पुन्हा या खुर्चीवर बसवतील. मला लोकांच्या इच्छेमधून यायचं आहे, त्यामुळं भविष्यकाळामधील निवडणूक मला लढवायची आहे आणि प्रामाणिकपणावर लढवायची आहे. भविष्यकाळामध्ये त्या निवडणुकीमध्ये असाच प्रचार असतील की भारतीय जनता पक्षानं मला तुरुंगामध्ये डांबलं, असाच तो अरविंद केजरीवालांचा काहीसा स्वरूपाचा प्रयत्न होता. अरविंद केजरीवाल हे दिल्लीची निवडणूक 6 महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये दिल्लीची विधानसभेची निवडणूक आहे. 6 महिन्यावरून पदावरून जरी गेले तरी पण या 6 महिन्यामध्ये त्यांना मोठ्या स्वरूपाची मोर्चेबांधणी करायची आहे आणि या मोर्चेबांधणीमध्येच ते भारतीय जनता पक्षाला मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी छळ देण्याचा प्रयत्न करेल. सध्या हरियाणाची निवडणूक आहे. या हरियाणाच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षानं काही सहकारी उभे केले आणि भारतीय जनता पक्षानं अरविंद केजरीवालांची याच्यासाठी सुटका केली की त्यांनी काँग्रेसच्या वोट जे आहे हे हरियाणामध्ये डिवायडेशन करावं. परंतु या दिल्लीच्या राजीनाम्याचा परिणाम हरियाणाच्या निवडणुकीवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाला. हरियाणामध्ये आम आदमी पक्षाचे जे उमेदवार आहे ते काँग्रेसचे पण मत खाणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचे पण मत खाणार आहे. म्हणजे अरविंद केजरीवालांना जो जामीन ज्या उद्देशाने देण्यात आला तो भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर देखील मोठ्या स्वरूपामध्ये पडणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवालांची सुटका ही एकेरी उद्देशाने करण्यात जरी आली असली परंतु त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षाला सुद्धा भोगावा लागणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अनुषंगानं त्यांनी एका नवीन चेहऱ्याला संधी दिली. पहिल्यांदाच आमदार झालेल्या आतिशी एक उच्च विद्याभूत व्यक्तिमत्व, ज्यांचं शिक्षण फॉरेनला झालं, त्यांचे आई वडील दिल्लीला लेक्चरर होते, एक डाव्या विचारसरणीचे हे प्राध्यापक होते आणि या आतिशी यांनी मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये गेल्यावर नंतर सुद्धा पक्षाला सांभाळून ठेवलं आणि या आतिशींना चांगल्या पद्धतीनं एक विकासाचं विजन त्यांच्या नजरेसमोर आहे. एक उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेश दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला दिलं, असा प्रचार सुद्धा करता येईल. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांचं एक नेतृत्व पुढे आणण्याचं काम, महिलांना संधी देण्याचं काम अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमातून झालं आणि हाच मुद्दा ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रचारासाठी मोठ्या स्वरूपाचा त्या ठिकाणी वापरतील. त्यांनी राजीनाम्याचा दिवस 17 सप्टेंबर हा निवडला, कारण 17 सप्टेंबरला काय असते तर 17 सप्टेंबरला नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचा वाढदिवस असते. दरवर्षीप्रमाणे नरेंद्र मोदींचा वाढदिवस मोठा चर्चेचा विषय असतो. ते नरेंद्र मोदी कोणत्या तरी इव्हेंट त्या दिवशी साजरा करण्याचा प्रयत्न करता. पूर्ण कव्हरेज नरेंद्र मोदींचा मीडियामध्ये असतो. मीडियामध्ये मोठ्या स्वरूपाची एक पेस नरेंद्र मोदींसाठी शिल्लक असते. अशा या तारखेला 17 सप्टेंबरलाच या दिवशी मोदींचा वाढदिवस आहे, तीच राजीनाम्याची तारीख अरविंद केजरीवालची ठरली आणि त्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला. मोदींच्या वाढदिवसामधील हवा काढून घेणे हा देखील राजीनाम्यामागचा एक दूरदृष्टीचा एक व्हिजन होतं, ज्यामध्ये नेहमी नेहमी मोदींना संधी भेटते. ते मोदीची संधी, मोदींच्या वाढदिवसामधील हवाच अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याच्या सत्रेनं काढून घेतली. अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याच्या दिवशी एकच बातमी राजीनाम्याची चालली पूर्ण मीडियावर, हिंदी मीडिया असो की इंग्रजी मीडिया असो. या मीडियामध्ये
अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची बातमी साधली त्या ठिकाणी पूर्ण दिवसभर चालली. एरवी जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदीचा वाढदिवस असतो, उद्घाटनाच्या माध्यमातून म्हणा, रक्तदानाच्या माध्यमातून म्हणा, चित्याच्या माध्यमातून म्हणा, असे त्यांचे वाढदिवस नेहमीच जनतेसाठी चर्चेत ठरले. पण अरविंद केजरीवालांनी त्या वाढदिवसामधील हवा काढण्यासाठी 17 सप्टेंबर ही तारीख आपल्या राजीनाम्याची निवडली आणि ठरलेल्या दिवशी राजीनामा दिला. आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्याचं नाव देखील डिक्लेअर केलं. हा एक डबल स्ट्रोक अरविंद केजरीवाल यांनी 17 सप्टेंबरला खेळला. स्वतःचा राजीनामा एक चर्चेत ठेवला आणि दुसरी गोष्ट, आपल्या पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्या, यंग नेतृत्व, आतिशी यांना मुख्यमंत्रीपदी आरूढ केलं. भारतीय जनता पक्षाला एक स्ट्रोक देणे, मोदींच्या वाढदिवसामधील हवा काढून घेणे, याच्यामध्ये देखील अरविंद केजरीवाल यशस्वी ठरले. अरविंद केजरीवाल हे उच्च विद्याविभूषित आणि देशाला एक दिशा देणारं व्यक्तिमत्व, भारतीय जनता पक्षाला सरळ अंगावर घेणारं व्यक्तिमत्व, एक अभ्यासू, अशी त्यांची इमेज या देशामध्ये तयार झालेली आहे. नरेंद्र मोदीच्या तोडीचा कदापि त्यांच्या समोरही तो नेतृत्व करणारा जो व्यक्ती भविष्यामध्ये कोणी असेल, याच्यामध्ये जे 2-4 व्यक्ती आहे, याच्यामध्ये अरविंद केजरीवालांचं नाव प्रामुख्याने घ्यावंसं वाटतं. अरविंद केजरीवाल यांनी स्वतःच्या बळावर पक्ष उभा केला. अरविंद केजरीवाल यांनी स्वतःच्या बळावर पक्ष टिकवला. दिल्लीमध्ये सत्ता आणून दाखवली. एवढ्या कमी वेळामध्ये पक्षाचा मुख्यमंत्रीपद मिळवलं. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षासारखा मोठा पक्ष, जो जगामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे, याच्या विरोधामध्ये संघर्ष करणे ही साधी गोष्ट नाही. अरविंद केजरीवालांनी या साधेपणातूनच आपला संघर्ष टिकवला. मोदींना आल्याच तुरुंगामधून शह देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच जे निर्बंध होते ते निर्बंध मोठ्या स्वरूपाचे, जाचक स्वरूपाचे होते. कारण असून नसून मुख्यमंत्रीपद कोणत्या स्वरूपाचं कामाचं राहिलं नसतं. तेही एक संधी साधता आली त्यांना की या ठिकाणी मुख्यमंत्री बदलवला, दुसऱ्याला अधिकार दिले. दुसऱ्यांना सचिवालयामध्ये जाण्याचा अधिकार राहणार, दुसऱ्या मुख्यमंत्र्याला फाईलवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार राहणार, दुसऱ्याला अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राहणार. ही गोष्ट प्रामुख्याने अरविंद केजरीवाल यांनी साधली आणि म्हणूनच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पक्ष सत्तेतही ठेवता आला, निवडणुका घोषित होईपर्यंत पक्ष सत्तेतही ठेवता आला त्यांना. आणि या राजीनाम्यातून पक्ष सत्तेवर असला की आपल्याला पक्षाचा प्रचार करता येतो, ही गोष्ट देखील त्यांनी मनाशी त्या ठिकाणी बांधली. अर्थातच मुख्यमंत्री न बसवताही ते विधानसभेचा भंग करू शकले असते, परंतु मग त्यांना प्रचार करता आला नसता, त्यांना प्रचारासाठी वेळ मिळाला नसता. त्यांना पक्षाचा प्रचार करणे, पक्षाचं एक नॅरेटिव्ह सेट करणे आणि पक्षाच्या माध्यमातूनच पुढच्या विधानसभेची एक तयारी करणे, सत्तेपर्यंत पोहोचणे, याच्यासाठीचा जो गेम प्लॅन होता तो अरविंद केजरीवाल यांनी या राजीनाम्याच्या माध्यमातून सिद्ध केला. या राजीनाम्याच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाचे मनसुबे पूर्णचे पूर्ण उधळून लावले, एवढंच या ठिकाणी सांगता येणार. पुढील विधानसभेसाठी आणि आपल्या पक्षासाठी अरविंद केजरीवालांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आजच्यापुरतं एवढंच. पुढे भेटू. नवा विषय, नवी चर्चा. अशा स्वरूपाची माहिती जर हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.